नमस्कार. श्री शारदादेवी संक्षिप्त चरित्र आजचा भाग 5. विषय दैवी भावाचा विकास. माताजींच्या जीवनात दैवी शक्ती विकसित होण्याची सुरुवात दक्षिणेश्वरीच झाल्याचे दिसून येते. एकदा एक भक्त स्त्री आपली एक कौटुंबिक अडचण घेऊन दक्षिणेश्वरी ठाकूरांकडे आली. ठाकूरांनी एखादा मंत्र वा औषधी देऊन ही आपत्ती दूर करावी म्हणून ती त्यांच्याकडून अडून बसली. ठाकूर नौबतखान्याकडे बोट दाखवून म्हणाले, मी बरं काय करू शकतो? ती माझ्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. तिला जाऊन सांग, तुझी इच्छा पूर्ण होईल. माताजी तिच्या ऐकायला तयार नव्हत्या. त्या पुन्हा पुन्हा तिला ठाकूरांकडे जायला सांगू लागल्या. परंतु ठाकूरही माघार घेणाऱ्यातले नव्हते. ते पुन्हा तिला माताजींकडेच पाठवत. शेवटी माताजींनाच तिची इच्छा पूर्ण करणे भाग पडले. त्यांनी तिला एक बेलाचे पान दिले आणि म्हटले, हे घरी घेऊन जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. हळूहळू त्यागी भक्तांपैकी काही जण दक्षिणेश्वरीच राहू लागले. त्याग मार्गावर पुढे जाण्यास ठाकूर त्यांना सहाय्य करीत होते. अत्यंत काळजीपूर्वक त्यांचे आध्यात्मिक चारित्र्य घडवीत होते. त्यांचे साधन भजन, आहार विहार या साऱ्या बाबतीत त्यांचे बारीक लक्ष असे. ते स्वतः नौबतखान्यात जाऊन कोणाला किती पोळ्या वाढायच्या हे देखील सांगून येत. जेवण जास्त झाल्याने साधनेत बाधा येऊ नये हा त्यांचा उद्देश. त्यासाठी ते सारी काळजी घेत. ठाकूरांनी बाबूरामसाठी 4 आणि राखालसाठी 6 असे पोळ्यांचे प्रमाण नेमून दिलेले होते. अशाच रीतीने त्यांनी इतरही साधकांच्या जेवणाचे प्रमाण निश्चित करून दिले होते. हे लोक नौबतखान्यातून जेवून आल्यानंतर ठाकूर कधीकधी त्यांना किती पोळ्या खाल्ल्या म्हणून विचारत असत. एके दिवशी राखालला विचारला असता कळले की त्याने 7 पोळ्या खाल्ल्या. ते ऐकून ठाकूर गंभीर झाले, कारण त्यांना 6 पोळ्या सांगितलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी बाबूरामला विचारले, किती पोळ्या खाल्ल्या? बाबूराम म्हणाले, 6. ठाकूरांनी गंभीरपणे विचारले, इतक्या जास्त का खाल्ल्यास? बाबूराम म्हणाला, आईंनी वाढल्या. ऐकून ठाकूर थोडे अस्वस्थ झाले. चपला पायात अडकवून तसेच नौबतखान्याकडे गेले आणि माताजींना तक्रारीच्या सुरात म्हणाले, या मुलांना तुम्ही मनुष्य होऊ देणार नाही असे दिसते. ही मुले साधू व्हायला आली आहेत. यांनी या वयात इतके खाऊन कसे चालेल? मुलांच्या जेवणावर अशी टीका झालेली पाहून आईच्या हृदयावर आघात झाला. त्या तळमळून म्हणाल्या, एक दिवस कुठे 2 पोळ्या जास्त वाढल्या म्हणून इतके बोलायचे? मी स्वतःच त्यांचे पाहून घेईन. त्यांच्या भविष्याची काळजी मी वाहीन. तुम्ही काळजी करायची गरज नाही. खाण्यापिण्याच्या बाबतीत मुलांना तुम्ही काही बोलू नका. माताजींनी असे म्हटल्यावर ठाकूर काहीच बोलले नाहीत. मनातल्या मनात त्यांनी त्या सर्व सवयी मातृत्व शक्तीची सन्मान केला. मृदुमंद हास्य करीत ते आपल्या खोलीकडे परत फिरले. या त्यांच्या बोलण्यावरूनच आपल्या भावी कर्मक्षेत्रात त्यांनी स्वेच्छेने प्रवेश केल्याने ठाकूरांना समजले व त्यामुळे त्यांना विशेष आनंद झाला. एके दिवशी माताजींनी काही विड्याची पाने लावली. काही पानांमध्ये फक्त काथ, चुना व सुपारी होती. दुसऱ्या काही पानात मसाला, वेलदोडे वगैरे होते. हे पाहून योगिनमांनी माताजींना विचारले, ह्या विड्यात मसाला, वेलदोडे का टाकले नाहीत? हे कुणासाठी आहेत? माताजी म्हणाल्या, योगेन, हे चांगले मसाला असलेले विडे भक्तांसाठी आहेत. त्यांना प्रेमाने आपले करून घ्यायचे आहे. आणि हे साधे त्यांच्यासाठी, ठाकूरांसाठी आहेत. ते तर आपलेच आहेत. ठाकूरांकडून भक्तांना बरेच काही मिळाले होते. ज्यांना जे हवे होते ते त्यांना ठाकूरांनी उदार होऊन दिले होते. त्यांना भावसमाधी, निर्विकल्प समाधी, धर्म, अर्थ, काम, मोक्षरूप चतुर्थ वर्गाचे फल सारे काही मिळाले होते. परंतु माताजींकडून लोकांना असे काय मिळाले ज्यामुळे लोकांनी त्यांच्या चरणी आत्मसमर्पण केले. यावेळी माताजी आपले रूप झाकून आल्या होत्या. लिहिणे वाचणे त्यांना फार कमीच येत होते. 1-2 संसारत्यागी मुलांना सोडून त्या इतर कुणाशी प्रत्यक्ष बोलतही नव्हत्या. तरीही त्यांच्याकडे लोकांना असे कोणते वैशिष्ट्य दिसून येत होते की ज्यामुळे ते त्यांना जगदंबेचे जिवंत रूप मानित. माताजींनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून थोडा आशीर्वाद दिला म्हणजे ते लोक आपल्याला धन्य मानत.
माताजींचा दक्षिणेश्वरीचा जीवनकाळ माधुर्याने परिपूर्ण असा होता. देवमानव ठाकूरांची सेवा होत होती. त्याचप्रमाणे अखंड साधन भजनही सुरू होते. इकडे ठाकूरांची खोली सदा भक्तांनी गजबजलेली असायची. साऱ्या ईश्वरीय गोष्टी, नृत्य, संगीत, गीत, भावसमाधी यांनी वातावरण भारून गेलेले असायचे. कधी वरच्या टिपेत संकीर्तन सुरू असायचे, हरिनामाचा गजर सुरू असायचा आणि ठाकूर आपल्या हुंकाराने साथ देत अलौकिक अशा नृत्यांमध्ये दंग होऊन जायचे. कोणी हसत, कोणी रडत, कोणी नाचत, कोणी गात. माताजी नौबतखान्याच्या ओसरीतेत आणि पडद्यातील एखाद्या छिद्रातून प्रेमलीलेचा हा अपूर्व सोहळा पाहत. त्यांचेही मन आनंदाने परिपूर्ण राहत असे. या दिव्य आनंदात दिवस रात्र कसे निघून जात काही कळत नसे. प्रत्येक क्षण जणू या जगाच्या पलीकडील विश्वात त्या वास्तव्य करीत होते. ठाकूरांचे पोट बरे नसे, त्यामुळे त्यांना कोणतेही भोजन चालत नसे. माताजी त्यांच्याकरता खूप काळजी घेऊन पथ्याचा स्वयंपाक करीत व त्यांच्यासमोर बसून आग्रहपूर्वक त्यांना जेवायला घालीत. ठाकूरांच्या मनाची स्वभावताच ऊर्ध्वगती होती. ईश्वराबद्दल थोडेही कुणी बोलले की ते भावसमाधीत मग्न होत. खाण्यापिण्याचेही त्यांना मग शुद्ध नसे. अशावेळी माताजी इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून त्यांना मोठ्या प्रयत्नांनी सामान्य भूमीवर खेचून आणत असत. नौबतखान्याच्या त्या बंदिस्त जागेत राहून माताजींची प्रकृती बिघडली. श्री रामकृष्णांचे एक रसददार सेवक व भक्त श्री शंभूबाबू यांनी मंदिराबाहेर थोडी जागा विकत घेतली व तिथे माताजींसाठी एक घर बांधून दिले. घर बांधण्यासाठी लागणारे लाकूड दुसरे एक भक्त कप्तान विश्वनाथ उपाध्याय यांनी दिले. यातील एक लाकडाचा ओंडका गंगेच्या भरतीमध्ये वाहून गेला. त्यावर तुमचे नशीबच वाईट आहे असे काहीतरी हृदय माताजींना बोलला. ठाकूरांना जेव्हा हे कळले तेव्हा ते हृदयाला सावध करीत म्हणाले, पहा हृदू, तू माझा कोणताही अपराध केलास तर तो माफ असेल, परंतु तिच्या आत जी शक्ती आहे ती का जर तुझ्यावर रुद्र झाली तर मग ब्रह्मा विष्णू देखील तुझे रक्षण करू शकणार नाही. माताजींचा उदार हस्त मुक्तपणे त्या लोकांना देत. लोकांना खाऊ घालणे, त्यांचे आदरातिथ्य करणे, त्यांना हवे ते देणे या गोष्टी त्यांना आवडायच्या. दक्षिणेश्वरला असताना एकदा ठाकूरांकडे कुणीतरी बरीचशी फळे व मिठाई पाठवली होती. माताजींनी ती सारीच्या सारी आसपासच्या मुलांमध्ये वाटून दिली. त्यावर ठाकूर थोडीशी नापसंती दाखवीत त्यांना म्हणाले, असा सढळ हाताने खर्च करून कसे चालेल. माताजी यावर काहीच न बोलता तेथून निघून गेल्या. माताजींना थोड्याशा अप्रसन्नतेने तोंड फिरवून निघून गेल्याचे पाहून ठाकूर अत्यंत अस्वस्थ झाले. रामलालला हाक मारून म्हणाले, अरे रामलाल, जा, लवकर जा आणि आपल्या काकीची समजूत घाल. ती जर रुसली तर ह्याचा स्वतःकडे बोट दाखवून सर्वनाश ओढवेल. वास्तविकपणे या दिव्य दाम्पत्यातील परस्पर संबंध अलौकिक असाच होता. माताजींना ठाकूरांबद्दल जितकी ओढ वाटायची तितकीच ठाकूरांनाही माताजींबद्दल वाटायची. किंचितही कमी नव्हती ती. गौरीमांनी एकदा म्हटले होते, दोघेजण फक्त 50 हात अंतरावर राहत होते, पण कधीकधी 2-2 महिने एकाची दुसऱ्याची भेट होत नसे, तरी एकमेकात किती गाढ प्रेम. एकदा माताजींचे डोके दुखत आहे हे समजल्यावर ठाकूर खूप अस्वस्थ झाले व पुन्हा पुन्हा रामलालला विचारू लागले, अरे रामलाल, डोकं का दुखत असेल रे. आपल्यानंतर शारदादेवींचा चरितार्थ कसा चालेल हाही विचार ठाकूरांच्या मनात कधी कधी येत असे. ठाकूर तर एवढे त्यागनिष्ठ, तरी पण एके दिवशी त्यांनी माताजींना विचारले, तुम्हाला नेहमीच्या खर्चाला किती रुपये पुरतील. माताजी संकोचाने म्हणाल्या, असेच दरमहा 5-6 रुपये पुरतील. ठाकूरांनी पुन्हा विचारले, रात्री किती पोळ्या लागतात तुम्हाला. माताजी लाजेने चूर झाल्या. जेवणाबद्दल कसे काय बोलणार. ठाकूर मात्र पुन्हा पुन्हा विचारित होते. शेवटी माताजी म्हणाल्या, अशाच 5-6 पोळ्या घेत असते. ठाकूरांनी मग हिशोब केला. म्हणाले, तर मग 500-600 रुपये तुम्हाला पुरेसे होतील. नंतर मग त्यांनी तेवढे रुपये बलराम बाबूंकडे जमा केले. प्रत्येक स्त्रीमध्ये जगदंबेचे रूप पाहणारे ठाकूर माताजींकडे किती सन्मानाने पाहत होते. या बाबतीत ते एकदा भक्तांजवळ म्हणाले होते की,
माताजींकडे ते नेहमी सन्मानपूर्वक पाहत असत. त्याचबरोबर त्यांना लोकव्यवहाराचे व साधन भजनादिकांचे शिक्षण देण्याचा भारही त्यांनी आपल्या अंगावर घेतला होता. माताजींना ते सतत कामात मग्न ठेवत असत. म्हणत, माणसाने सतत काम करीत राहावे, व्यर्थ बसू नये. रिकामे बसून राहिले की मनात तऱ्हेतऱ्हेचे वाईट विचार येतात. एके दिवशीची घटना माताजींनी तिच्याबद्दल नंतरच्या काळात आनंदाने सांगितले होते. ठाकूरांनी एकदा मला थोडा ताग आणून दिला आणि म्हणाले, माझ्यासाठी याचे एक शिंके करून द्या. त्या शिंक्यावर मी मुलांसाठी पुरी मिठाई वगैरे ठेवीन. मी शिंके करून दिले. उरलेला ताग एका कपड्यात गुंडाळून त्याची उशी बनवली. गोणपाटावर चटई अंतरायची आणि तीच उशी डोक्याखाली घ्यायची. तेव्हा तशा अवस्थेत जशी झोप यायची तशीच झोप आता पलंग अंथरुणावर झोपून येते. काहीच फरक जाणवत नाही. सात्विक जीवनाचे किती हृदयंगम चित्र आहे हे. कामारपुकुरात राहत असताना माताजींनी उत्तर प्रदेशाकडील एका वृद्ध संन्याशाकडून शक्तिमंत्राची दीक्षा घेतली होती. ठाकूरांना हे माहीत होते. त्यांनी काहीही आक्षेप घेतला नव्हता. त्याच मंत्राला आणखी परिपूर्ण व शक्तियुक्त करण्यासाठी माताजी दक्षिणेश्वरला राहत असताना एके दिवशी ठाकूरांनी त्यांच्या जिभेवर काहीतरी लिहून दिले होते. दक्षिणेश्वरी ठाकूरांजवळ येण्यापूर्वी माताजींना रोग दूर करण्याचा एक मंत्र मिळाला होता. ठाकूरांना जेव्हा ही गोष्ट माहीत झाली तेव्हा ते त्यांना म्हणाले की त्या मंत्राचा उपयोग न करता तो इष्टचरणी समर्पित करून टाका, म्हणजे मन पूर्णपणे आध्यात्मिक मार्गात लागू शकेल. योगींमांनाही तो रोग दूर करण्याचा मंत्र घेतला होता. एके दिवशी ठाकूर अकस्मात म्हणाले, अगं, माझ्या घशात फार दुखतंय. तुला दुखणं बरं करण्याचा मंत्र माहीत आहे. मंत्र म्हणून एक वेळ गळ्यावरून हात फिरव ना. योगींमानी ठाकूर म्हणाले तसे केले. त्यानंतर माताजींकडे येऊन त्या म्हणाल्या, मला हा मंत्र माहीत आहे हे ठाकूरांना कसं कळलं आई? माताजी हसून म्हणाल्या, अगं, ते साऱ्या गोष्टी जाणतात. तरी जो मनी सुखी एकच भाव ठेवून काही चांगल्या उद्दिष्टासाठी काही करतो त्याचा ते कधीच तिरस्कार करत नाही. घाबरण्याचं काही कारण नाही. त्यांच्याकडे येण्याअगोदर मलाही तो मंत्र मिळाला होता. येथे आल्यावर मी त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले, मंत्र घेतला असला तरी काही हरकत नाही. आता तो इष्टदेवतेच्या चरणी समर्पित करून टाक. ठाकूर व माताजी यांच्यातील संबंध मोठा गूढ होता. माताजींनी आपल्या एका भाग्यवान भक्ताला म्हटले होते, बेटा, ठाकूरांकडे व माझ्याकडे अभेद बुद्धीनेच बघ. आम्ही दोघेही एक आहोत. या करुणमयी आईने आणखी एकदा स्वतःच्या शरीराकडे बोट दाखवून एका भक्त स्त्रीला म्हटले होते, पहा बेटी, या शरीराला देवशरीर समज. मी असेपर्यंत मला कोणी ओळखणार नाहीत, नंतरच लोकांना कळेल. श्रीरामकृष्णांचे पृथ्वीवरील आगमन गुप्त वेशातील होते. प्रच्छन्न होते. माताजींचेही तसेच होते. त्याही आपले स्वरूप झाकूनच आल्या होत्या. ठाकूरांच्या जीवनकालात त्यांच्या काही विशिष्ट भक्तमंडळांपैकीही बरेच जण माताजींचा देवारूपात स्वीकार करू शकले नव्हते. अर्थात ठाकूरांच्या त्यागी पुत्रांची गोष्ट निराळी होती. त्यांच्या दृष्टीने त्या गुरुपत्नी होत्या, तेवढेच त्यांना पुरेसे होते. ठाकूरांनी लीला संवरण केल्यानंतर जोपर्यंत माताजींनी आपले स्वरूप प्रकट न करता गुप्त ठेवले होते तोपर्यंत बहुतेक भक्तांच्या दृष्टीने त्या केवळ एक सामान्य स्त्री होत्या. योगींमा श्रीरामकृष्णांच्या अंतरंग भक्तांपैकी एक होत्या. त्यांना माताजींच्या अत्यंत निकट सहवासाचे भाग्य लाभले होते. त्यांना माताजी भावसमाधी पाहण्याची संधी मिळाली होती. माताजींचाही त्यांच्यावर खूप लोभ होता. माताजी त्यांना मोठ्या प्रेमाने योगेन म्हणून हाक मारत असत. तरीही योगींमाच्या मनात शंकेचे बीज खोल रुजलेले होते. एकदा त्यांच्या मनात आले, ठाकूर तर इतके त्यागी होते, पण माताजींकडे पाहावं तर त्या घोर संसारी वाटतात. नेहमी भाऊ पुतणे यांच्यातच वेगळं असतात. त्यानंतर एके दिवशी योगींमा गंगा टाकी घाटावर ध्यानस्थ बसल्या होत्या. अशावेळी ठाकूर प्रकट होऊन म्हणाले, पहा, गंगेत काय वाहून जात आहे. योगींमानी डोळे उघडून पाहिले. नाळेने गुरफटलेले एक मूल वाहत जात होते. ठाकूर त्या मुलाकडे बोट टाकून म्हणाले, काय याच्यामुळे गंगा अपवित्र होते? या स्पर्शाचा गंगेवर काही प्रभाव पडत नाही? तिलाही, माताजींनाही असेच समज.
तिच्याबद्दल शंका घेऊ नको. तिला आणि स्वतःकडे बोट दाखवून याला अभिन्न समज. तेथून परतल्यावर योगिनमानी माताजींना प्रणाम केला आणि म्हटले, आई, मला क्षमा करा. माताजींनी प्रेमाने विचारले, काय योगेन, काय झालं तुला? तेव्हा योगिनमानी सारी घटना सांगितली. त्या म्हणाल्या, तुमच्याबद्दल माझ्या मनात थोडासा संशय निर्माण झाला होता, म्हणून आज ठाकूरांनी मला हे दाखवून दिलं. माताजींच्या मुखावर निरागस हास्य पसरले. अत्यंत प्रेमाने त्या म्हणाल्या, मग काय झालं? असा संशय तर येईलच. अगोदर संशय येईल, नंतर विश्वास बसेल. असाच तर विश्वास बसत असतो. ठाकूरांनी स्वतः सांगितले नसते तर माताजींबद्दल जगाला काहीच कळले नसते आणि कोणी त्यांना ओळखूही शकला नसता. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत.